नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर साईनाथ पवार, ॲलर्जी अस्थमा तज्ज्ञ, कोल्हापूर. मित्र हो, काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक पेशंट आला आणि तो पेशंट ॲक्च्युली अस्थमाचा होता आणि त्याला काहीतरी ट्रीटमेंट चालू होती. पूर्वी काहीतरी तो रोटाकॅप इनहेलर घेत होता. त्याचा मला पहिला प्रश्न काय होता की सर, मी तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतली तर माझे हे रोटाकॅप किंवा इनहेलर बंद होतील का? तर याला ॲक्च्युली उत्तर असं आहे की आपला एम किंवा टार्गेट हा रोटाकॅप इनहेलर बंद करणे हा नाही आहे. तर अस्थमाच्या पेशंटला पहिल्यांदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला त्या आजाराबद्दलची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्या योग्य पल्मोनरी फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याला त्रास किती आहे हे चेक करणं गरजेचं आहे आणि ज्या प्रमाणात त्याला त्रास आहे त्या प्रमाणात त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट चालू होणं, जी की सुरुवातीला MDI म्हणजे मीटर डोस इनहेलर्स असतील ते योग्य प्रकारे योग्य डोसमध्ये जाणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या पेशंटचा त्रास हा अत्यंत कमी प्रमाणात राहील, मेजॉरिटीली त्याला त्रास होणार नाही. अशा प्रकारचे इनहेलर्स चालू करणं ही पहिली गोष्ट आहे. एकदा त्या प्रकारचे इनहेलर चालू झाले आणि त्याचा अस्थमा वेल कंट्रोल झाला की नंतर आपण काय करणार असतो की हळूहळू त्या पेशंटची आपण ॲलर्जी टेस्ट करतो. ज्यावेळी आपण ॲलर्जी टेस्ट करतो त्यावेळी आपण काय बघण्याचा प्रयत्न करतो की या पेशंटला हा अस्थमा जो आहे तो ॲलर्जीमुळे आहे का किंवा ॲलर्जिक आहे का, आणि जर ॲलर्जिक असेल तर तो कोणत्या ॲलर्जीमुळे आहे. आणि जर आपल्याला ते क्लिअर कट ॲलर्जी टेस्टमध्ये कळलं की बाबा ह्याला डस्ट माईटची ॲलर्जी आहे किंवा ह्याला पोलनची ॲलर्जी आहे, तर आपण त्या पेशंटची त्या ॲलर्जीच्या विरोधात एक ॲलर्जेन इम्युनोथेरपी नावाची ट्रीटमेंट असते, ती आपण चालू करू शकतो. आणि ती चालू केल्यानंतर ॲलर्जीचं प्रमाण जर हळूहळू कमी झालं तर त्या पेशंटचा ओव्हरऑल अस्थमासुद्धा कमी राहणार आहे आणि हळूहळू त्याच्या इनहेलरची गरजसुद्धा कमी होऊ शकते. परंतु अस्थमाची ट्रीटमेंटचा टार्गेट इनहेलर बंद करणे हा नाही आहे. पेशंट मॅक्सिमम असिम्प्टमॅटिक म्हणजे त्रासविरहित राहणं हे आहे. मग त्यासाठी इनहेलरचं गरज असेल तर ते कंटिन्यू केले जाऊ शकतील आणि पुढची ट्रीटमेंट करून जर इनहेलर हळूहळू कमी करता येत असेल तर तेही केलं जाईल. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनहेलर्स कमी करणं हा टार्गेट नाही आहे, कारण इनहेलरला कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत. इनहेलर हा त्याच्या फक्त श्वासनलिकेत जात आहे, तो त्याच्या शरीरात जात नाही, रक्तामध्ये जात नाही. त्यामुळे त्याला सिस्टेमिक साईड इफेक्ट म्हणतो, म्हणजे शरीरावर इतर साईड इफेक्ट होत नाहीत. त्यामुळे इनहेलर कितीही दिवस वापरले म्हणजे पेशंटला कोणताही साईड इफेक्ट होईल असं नाही. योग्य इनहेलर योग्य प्रमाणात जर वापरले तर पेशंटला त्याचा कोणताही साईड इफेक्ट दिसत नाही. उलट इनहेलर वापरल्यामुळं जर त्या पेशंटच्या औषधाची गरज कमी झाली, म्हणजे तोंडाने घेण्याच्या औषधांची गरज कमी झाली, तर डेफिनेटली त्याच्या शरीरावर होणारे साईड इफेक्ट हे कमीच होणार आहे. त्यामुळं अस्थमाबद्दल कोणतेही गैरसमज न ठेवता त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याची योग्य ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. थँक्यू. डॉक्टर साईनाथ पवार MBBS MD DCH FCPS व ॲलर्जी अस्थमामध्ये लंडन येथे प्रशिक्षित यांचे ओमसाई ॲलर्जी अस्थमा स्पेशालिटी क्लिनिक, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य ॲलर्जी अस्थमा सेंटर. वारंवारची व सततची सर्दी, वारंवारचा सततचा खोकला, धाप लागणे, छातीत सुई आवाज येणे म्हणजेच अस्थमा. लहान मुलांमधील अस्थमा म्हणजेच लहान मुलांची छाती भरणे, वारंवार खोकला येणे. स्किन ॲलर्जी म्हणजेच पित्तगांद्या उठणे, अंगाला खाज येणे, अंगाला सूज येणे. फूड ॲलर्जी म्हणजेच अन्न पदार्थांची ॲलर्जी. डोळ्याची ॲलर्जी, प्रेग्नन्सी मधील ॲलर्जी अस्थमा यामधील कोणताही त्रास असल्यास नक्की व्हिजिट करा ओमसाई ॲलर्जी अस्थमा स्पेशालिटी क्लिनिक.